तर फ्रेंड्स, आज आम्ही आमच्या आयुष्यातली तुम्हाला खास जर्नीबद्दल सांगणार आहोत. आमची प्रेग्नन्सी जर्नी, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे की तो कोणता दिवस होता ज्या दिवशी आम्हाला कळालं होतं आणि त्या दिवशी आमचे काय रिएक्शन होते, आमच्या घरच्यांचे काय रिएक्शन होते आणि प्रेग्नन्सीमधले तिचं डाएट वगैरे. आणि ज्या दिवशी म्हणजे एक मोठा दिवस होता ज्यामुळे आमचं बाळाच्या डिलिव्हरीसाठीचा तो निर्णय आम्हाला घ्यायला लागला. म्हणजे ओव्हरऑल तो खूप हेच होतं, आमच्यासाठी अवघडच होतं ती गोष्ट. तर ती शेवटला घडली होती, म्हणून तुम्हाला शेवटलाच सांगणार. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा, तुम्हाला कळेलच नक्की ती काय गोष्ट होती. तर राधे राधे सगळ्यांना. मी राजेंद्र जाधव आणि ही सायली राजेंद्र जाधव. आम्ही दोघं स्वागत करतो आमच्या नवीन सिरीजमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला आम्ही सुरुवात केली होती आमच्या लव्ह स्टोरीपासून. ते आता हळूहळू परीचे फेस रिव्हीलपर्यंत जाणार आहोत आपण. तर आम्ही तिचं फेस रिव्हील करायचं ठरवलंय एकतर गुरुवारी किंवा शुक्रवारी, कारण की गुरुवारी आहे गुढीपाडवा आणि शुक्रवारी आहे स्वामींचं प्रकट दिन. तर आता तुम्हीच सांगा. मी तर माझं तर मत आहे पर्सनली की गुरुवारीच आपण तिचं फेस रिव्हील करावं. ह्यासाठी नाही की म्हणजे लाईक ते लवकर होईल, पण इव्हेंट आहे आपला मराठी लोकांचा आणि हिचं मत आहे का तिचं नाव पण आपण स्वामींना ठेवलंय. स्वामींच्या चरणापाशी तिचं आपण फेस रिव्हील करावं. आता तुम्ही सांगू शकता, नाहीतर इतर आहेच हिच्या बघूया 2 दिवसापैकी आम्ही थोडंसं म्हणजे प्लॅनिंग नाहीतर तुम्ही सांगा कसं ते सगळं प्रिपरेशन करायचं तसं ठरवून त्या 2 दिवसामध्ये ब्लॉग परीच्या फेसचा पडेल, त्यामुळे रेडी राहा. हा, म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये काय, गुरुवारी नाही तर शुक्रवारी, या 2 दिवसामध्ये. त्यामुळे ब्लॉग आता कंटिन्यू बघा. तुमच्या मध्ये कधी करावं आम्ही तेही तुम्ही सांगा. तर सुरुवात करूया आपल्या प्रेग्नन्सी जर्नी बद्दल, ज्यामध्ये आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे की नक्की आम्हाला कधी कळालं होतं. तर जेव्हा सायलीचे पिरियड्स मिस झाले त्या दिवशी सायलीचा हे होतं, मेकअपची ऑर्डर होती. माझे पिरियड्स मिस होऊन 4-5 दिवस झाले होते. डॉक्टरांनी सांगितलेलं टेस्ट करून चेक करा की काय आहे काय नाही, पण मी डिले करत होती कारण माझी होती ब्राईड आणि ऑब्व्हियसली ते कळाल्याच्या नंतर मग आपण खूप जास्त अवेअरनेस दाखवतो की हे करायचं ते करायचं. म्हणून मग आम्ही त्या दिवशी न करता कोणत्या दिवशी दुसऱ्या दिवशी केले होते. नाही 3 मार्चला माझी ऑर्डर होती. 4 मार्चला आम्ही टेस्ट केली. सकाळी मॉर्निंगला मी यांना उठवलं, म्हणली जा मला ते काय टेस्ट करायला डॉक्टरने सांगितलं ते आणा मला करायला. आणि त्यावेळी कळलं की आय एम प्रेग्नेंट नाही, वी आर प्रेग्नेंट. मी पण असं पोट घेऊन आलंच होतो, हिचं येणारच होतं. तर म्हणजे कसं झालं होतं, आम्ही या गोष्टीबद्दल विचार केला नव्हताच, ते असं नॅचरली होऊन गेलं. नॅचरली आम्ही बोललेलं की म्हणजे राहिलं बाळ तर राहिलं. कारण कसं आहे, बाळ आपण आज बोलून उद्या राहत नसतं, त्यामुळे मग जे काय प्लॅनिंग होतं ते नुकतीच सुरू झाली आणि आपली परी राहील. हो. तर फर्स्ट मंथ आमचा असा गेला ज्यामध्ये आम्हाला कळलं नाही. मी तर तुम्ही एक व्लॉग बघा, त्यात आम्ही अॅनिव्हर्सरी फेब्रुवारीच्या अॅनिव्हर्सरीला मला तेव्हाच म्हणजे तो मंथ माझा होता प्रेग्नेन्सी. तेव्हा आम्ही रात्री 12 वाजता पिक्चर साठी धावत पळत गेली होती. परत गाडीवरनं धाड आणि गाडी उशीर झाला म्हणून पळवत नेली होती. त्यामुळे तेच ना, तर ते म्हणतात ना दिलं की देवाला काळजी असते, तसं असतं. एकदा कळलं की आपण खूप काळजी करतो, पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो काळजी घेत असतो. तर सेकंड मंथ मध्ये आम्हाला गायनेकोलॉजी शोधायचे होते, ज्यांच्याकडनं आम्हाला म्हणजे बोलतात ना प्रॉपर ते हे देतील, डायरेक्शन्स देतील कसं काय करायचंय, काय घ्यायचंय विटामिन. मी थोडी तब्येतीने वीक वगैरे होती. तर जेव्हा सेकंड मंथ होता तेव्हा आपण कुठल्या ठिकाणी गेलो होतो, ते लोकमान्य नगरला. हा, तर त्यांचे म्हणजे फीस पण थोडीफार कॉस्टली होते, पण त्यांचं एवढा फरकच नव्हता पडला. म्हणून मग आमच्या इथं त्यानंतर आमच्या इथे जवळपास नवीन क्लिनिक ओपन झालं होतं. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो. तर त्यांची फीस पण रिझनेबल वगैरे होती आणि आधी पण त्यांचे जे हे होते पेशंट होते त्यांच्याकडनं आम्ही रिव्ह्यू घेऊन गेलो होतो. रिव्ह्यू म्हणजे काय म्हणायला गेलं तर आम्ही त्यांचे दुसरेच पेशंट होतो, पण ते म्हणतात ना देव सगळ्या गोष्टी जुळवून आणतो अशा वेळेला. आपली परिस्थिती आपल्याला, आपण किती आपण पे करू शकतो, किती अफोर्ड करू शकतो. मग तिथे ते डॉक्टर देवासारखे आले होते. मग तिथे आम्ही ट्रीटमेंट चालू केली. खूप छान डॉक्टर, अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये. मग म्हणजे कसं त्यांचं प्रॉपर सगळं ते सायलीचं कसं आहे, ब्लड प्रेशर हे ते सगळं A to Z त्यांनी सगळं
ब्लड टेस्ट सकट सगळं, आणि ते ओव्हरऑल ते स्वतः पण म्हणत होते जर तुम्ही ती पार्टी काय महानगरपालिका तू नाही टेस्ट करू शकत आहे बाहेर, म्हणजे तू नाही तुझ्याकडनं झालं एखादी टेस्ट, महानगरपालिकेचे तू टेस्ट पण चालतील, महानगरपालिकेमध्ये टेस्ट कर, ते पण मला चालेल. इतक्या त्या म्हणजे फ्रेंडली हा, त्या पण आपल्याच डॉक्टर होते सामान्यांसाठी, मिडल क्लास मधले, मिडल क्लाससाठी. मग त्यानंतर सेकंड थर्ड मग चालू झाला, तर सगळी कामं हिला हळूहळू ते डॉक्टरांनी सांगितलं होतं की थर्ड मंथ मध्येच आपण हे केलेलं ना सोनोग्राफी. थर्ड मंथ मध्ये ते सोनोग्राफी करतात, त्यात चेक करतात की बाळ गर्भात आहे, गर्भाच्या बाहेर आहे. तेव्हा मग कळालं होतं की थोडस कॉम्प्लिकेशन्स आहेत, लोला इन्फ्लेक्शन. मग तेव्हापासूनच तुला हिला सगळं सांगितलं वजन उचलायचं नाही, सांगितलं, कामं करायची नाही, प्रवास नाही. आणि त्यात कसं होतं, हिच्या मम्मी पप्पा, हिच्यापेक्षा माझे मम्मी पप्पा पहिले होते गावालाच, इथं आमच्यासोबत दोघात तिसरं कोणच नव्हतं, आम्ही दोघंच होतो इथं. त्यात हिचे मम्मी पप्पा होते कामाला, हे पण ऑब्विसली कमवतात तेव्हाच त्यांना खायला भेटतं, तर मम्मी पप्पा पण होती. तर मोबाईलची बॅटरी संपली होती, त्यामुळे मग परत आपल्याला शूट करायला लागणार. तर आपण कुठे होतो, हा, आता मेन गोष्ट अशी आली, मोठा प्रश्न असा आला होता की आता हिची आणि आपल्या बाळाची काळजी कोण घेणार. तर त्यासाठी कसं झालं होतं की मी जास्त कामाला जात नव्हतो, त्यामुळे मला कामामध्ये थोडाफार ओढा खायला भेटायचं, सगळं काय 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 भेटायचं. मग शेवटी मी ते काम सोडलं. आणि याचं असं म्हणणं होतं की जर मी आणि त्यांचं वाळच ठीक असेल तर ते कमावला त्याचा अर्थ आहे. आणि काय झालेलं, माझा फोन आयफोन होता ना, आयफोन होता, हे कामाला गेलेलं तरी 4था का 5वा महिना होता. आणि मला ना त्यावेळेला मोबाईल आयफोनचं चार्जर नव्हतं, तर चार्जर मी भावाकडनं मागवायची. तर त्यावेळेला हे गेलं कामाला, कारण यांना सगळे ओरडायचे ना, तू कामाला जात नाही, कामाला जात नाही, कोणी कारण डॉक्टरकडे हे यायचे माझ्याबरोबर, कोणी माझ्या घरातले येत नव्हतं किंवा इकडचं येत नव्हतं. त्यामुळे जे काही डॉक्टर आहेत, जे काय म्हणजे म्हणतात ना कॉम्प्लिकेशन, ते ह्यांना माहित होते की किती मला त्रास होऊ शकतो, किंवा पुढे जाऊन जर आम्ही जर दुर्लक्ष केलं तर ह्याचा यांना किती आमच्या दोघांवर इम्पॅक्ट पडणार होता, आणि आम्हा दोघांना काय झालं असतं तर ह्यांच्यावर इम्पॅक्ट पडणार होता. त्यामुळे हे सगळे तरी पण सगळ्यांना समजावून पण सगळे ओरडायचे, तू कामाला जात नाही, कामाला जात नाही. कामातनं पण नको तेवढा प्रेशर असायचा यांना काय. ते आम्ही सांगायचा प्रयत्न पण बराच केला, पण कसं आहे, जोपर्यंत आपलं नसतं ना तोपर्यंत कोणाला कळत नाही. ज्याचं असतं त्यालाच कळतं की तो कुठला माणूस कुठल्या ह्याच्यातनं जातो. बोलणारे सगळे बोलून जातात की आम्ही पण पोरं काढायचं, आम्हाला पण पोरं झाली, आम्ही पण हे केलं ते केलं. पण ज्याच्यावर कारण हाताची 5 बोटं सारखी नाहीत, प्रत्येकाची सिच्युएशन सेम नसते, तशी माझी नव्हती. तर इव्हन मी हवं ना, तर ते डॉक्टर स्वतः म्हणले होते की 99% मी अशा केस बघितल्या नाही, 1% केस इतकी कॉम्प्लिकेटेड असते जी की तू आहेस. तर मग यांनी ब्रेक केलं त्या दिवशी हे कामाला गेले, कारण सगळे ओरडायचे, नंतर बिचारे कामाला गेले त्या प्रेशरमध्ये. त्या दिवशी बरोबर फोन स्विच ऑफ झाला आणि माझा बीपी पूर्ण लो झाला. मी एकटीच घरात रडते, मी करू तर कोणाला कॉन्टॅक्ट करू. मला इथून माझ्या घरी म्हणजे 5 मिनिटावर माझं घर आहे, मला घरी जाण्याची ताकद नव्हती. बोलतात ना, मी कशा तरी रडत 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 काय झालेलं, यशला बोलवलेलं ना, यशला इथे पाईपलाईन वरती पोरं म्हणजे आमच्या इथे बसतात बिचारे चांगले, काय काय पोरं कधीतरी जातात वगैरे. त्यातले एक दोन मला ना यशचे माझे मित्र भेटले, म्हणजे माझ्या भावाचे मित्र दिसले. तर मी बोलली प्लीज माझ्या भावाला सांग की तुझ्या दीदीला तुझी गरज आहे, पळत घरी आहे. ते त्या मुलांनी जाऊन राहिलं, तेव्हा तो माझा भाऊ इथे पळत आला. त्याने मला दवाखान्यात नेलं. पहिला माझा बीपी लो झालेला, मला तिथे सलाईन लावली डॉक्टरांनी, आणि मग मी घरी आले होते. आणि त्या बिचारे कामावर होते. आणि ह्यातली मला एक गोष्ट माहित नव्हती, जेव्हा मी घरी आलो तेव्हा ती इतकी रडली ना, बोलली इतकी मी हातबल कधीच कोणापुढे झाली नव्हती, कोणापुढेच झाली नव्हती. आता सुद्धा मला वाईट वाटतं की एका फोन मागितला होता मी आमच्या बाजूवाल्यांना, एका मुलाला, की मला फोन दे, मला माझ्या नवऱ्याला फोन करू दे, की मला खूप त्रास होतो. त्या मुलाने हा बोलला आणि घरात गेला, परत आला, मी बोलला मला दे ना फोन, आणि मला तो फोनच द्यायला तयार नव्हता. इतकी हतबल झाली होती की मला जेव्हा माझ्या कोणाची तरी गरज होती तेव्हा मला कोणच नव्हतं, आणि मग खूप रडली होती काय मी आल्यावरती. मग ती सिच्युएशन पुन्हा येऊ नये म्हणून मग यांनी कामच ड्रॉप करून टाकलं की आपली पर्यावरते की त्यांचं असं म्हणणं होतं, जर मी कमवून जर ठेवलं तर ते खाण्यासाठी तुम्ही दोघी तर पाहिजे, किंवा तुम्ही दोघं तर पाहिजे, तू आणि आपलं बाळ. नाहीतर मी कमवून त्याचा फायदाच काय म्हणतात, त्याचा फायदा मी कोणाला देऊ. देवाने दिलं तर त्याला पोचण्याची ताकद सुद्धा तो देतो.
त्यामुळे काही नाही, आमचं सगळं ठीक चाललंय. हो बोलायला गेलं ना, मी म्हणाल नाही की आम्हाला सगळं म्हणजे गरजा आणि अपेक्षांमध्ये फरक असतो. आमच्या गरजा तर बघतायत, अपेक्षाचं नंतर बघतायत जेव्हा आपण चांगले स्टेबल होऊ का नाही. मग काय. मग त्यांनी ब्रेक केला बिचाऱ्यांनी काम. तर तुम्ही सगळे विचारता दादा तू कामाला नाही का, तर ह्याच गोष्टीमध्ये त्यांनी काम ब्रेक केलं. आणि त्यांना या सगळ्यामध्ये खूप इंटरेस्ट होता, तर मी पण त्यांना साथ दिली. मग तुम्ही इथपर्यंत बघितलं असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल. आणि तुमच्या अजून काही क्वेश्चन्स वगैरे असतील हिच्या हेल्थ रिलेटेड म्हणजे ओव्हरऑल जर्नी रिलेटेड, तर तुम्ही विचारू शकता कमेंट करून. आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, ज्यांचे जे आता पॅरेंट्स होणार आहेत, जे पॅरेंट्स व्हायचं विचार करतात त्यांच्याबरोबर हे शेअर करा. अशा कॉम्प्लिकेशन येतात कारण की दोघंच असून आपली जर्नी पूर्ण होणं नाही. दोघं असल्यावरच ही जर्नी जाणं हे खूप कठीण असतं, खूप म्हणजे खूप. पण जर तुम्ही एकमेकांना साथ देणार असेल तर ते कॉम्प्लिकेशन्स पण हार मानतात. आपण हार नाही मानायची, त्या कॉम्प्लिकेशनचा हार मानायला लावायची. आम्ही तेच केलं. म्हणजे लिटरली एका पॉईंटला यांनी दवाखाना पण चेंज केला की तुला फरक का पडत नाही. म्हणजे माझं हिमोग्लोबिन पूर्ण ड्रॉप झालेलं. डॉक्टरांनी सांगितलं की जर अजून डिलिव्हरीपर्यंत हिमोग्लोबिन कमी झालं तर तुला आणि बाळाला धोका आहे असं सांगितलं. स्टार्टिंगला आम्ही दवाखाना त्यानंतर चेंज केला होता. म्हणजे आमचे जे डॉक्टर होते ते चेंज केले. नंतर 7व्या महिन्यात एक सोनोग्राफी आली. ॲनोमली केली ना 7व्या महिन्यात. 5व्या महिन्यात. अच्छा 7व्या महिन्यात मग सोनोग्राफी आली होती. त्यामध्ये आम्ही तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर तो परीचा आहे तुमच्या. 7व्या महिन्यात आमची म्हणजे तिची सोनोग्राफी केली. तर त्यामध्ये कळालं की हिचा जो पेशंट आहे तो वर सरकला. मग त्यामुळे जे आम्हाला रिलीफ भेटलं, बापरे बाप, तुम्हाला सांगू नाही शकत, शब्दामध्ये सांगू नाही शकत. त्या दिवशी मी मठात वगैरे गेली, स्वामींना हाताबाया जोडलेले की बाबा मला माझं हे सगळं चांगलं होऊ द्या. तर ते झालं होतं. कारण कसं झालेलं डॉक्टरांनी सांगितलेलं माझा प्लेसेंटा खाली आणि तेव्हाच मला कॉन्स्टिपेशनचा त्रास झालेला माहित आहे ना. तेव्हा मला ब्लिडिंग झालेलं. ते तर एवढे घाबरलेले, तेव्हा एवढे घाबरलेले. हे आंघोळ करत होते आणि मी यांना सांगितलंच नाही मला ब्लिडिंग झाले. मी नंतर यांना बोलली मला काहीतरी सांगायचं आणि सांगितलं. एवढे दचकले म्हणजे एवढे घाबरून गेलेले की काय झालंय. पण नंतर कळालं की ते मला कॉन्स्टिपेशन झालेलं. खूप त्रास झाला कारण माझं ऑलरेडी एक ऑपरेशन झालेलं होतं, त्याचा पण त्रास झालेला. मग त्यानंतर एक मोठी गोष्ट घडली आमच्या आयुष्यात नाही म्हणता येणार. म्हणजे ते प्रेग्नन्सीसाठी खूप महत्वाचे होते. कारण की काय झालं, 8 मंथ ज्या आमचे जे पिडियाट्रिशियन होते, सॉरी गायनेकोलॉजिस्ट होते, त्यांनी पूर्ण 8 मंथ सायलीला पूर्ण असिस्ट केलं होतं. तर त्यांना सगळं माहिती होतं सायलीचे कॉम्प्लिकेशन्स काय, सायलीचे स्ट्रॉंग पॉईंट काय, सायलीचं वीक पॉईंट काय. आणि बरोबर ते 8 मंथ नंतरच सोडून गेले. म्हणजे ते म्हटले की आम्हाला दुसरीकडे हे व्हायचंय, मूव्हिंग व्हायचंय, म्हणून आम्ही दुसऱ्या सिटीमध्ये थोडंफार दुसऱ्या म्हणजे ठाणा सोडून बोलून नावर असं आम्ही बोललो आम्ही तिथे पण येऊ. नंतर कळालं की ते डायरेक्ट पूर्ण कोल्हापूरलाच गेले. तर मग तेव्हा आम्हाला भरपूर मोठा धक्का तर तोच होता की आता आपण करायचं काय, करणार काय आपण. मग शेवटी त्यांनी आम्हाला एक डॉक्टर चांगले गायनेकोलॉजिस्ट होते, ते अजूनही चांगले, म्हणजे आम्ही त्यांना रिकमेंडेड करू शकतो सगळ्यांना. कारण ते इतके चांगले आहेत ना, ते अजून काही बोलतात. तुम्हाला जर अजून काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. डॉक्टरांनी आपल्या पेशंटच्या बाबतीत किती पेशंटला प्रायोरिटी देणं म्हणजे आहे ना, ते होते. ते आपण फोन केला ना की म्हणायचे हा ये क्लिनिक मध्ये, मग मी जायची वगैरे, खूप चांगले होते. मग त्यांनी बरोबर नशिबाने काय डॉक्टर्स असतात ते एवढे लेट कधी घेत नाही पेशंट. म्हणजे हे केसेस घेत नाही. त्यात हिचं होतं प्लेसेंटा पहिले खाली होता, परत वर आला, त्यात हिमोग्लोबिन कमी. हिला आम्ही 10 इंजेक्शन लावले होते तरी एका पॉईंट वाढलेलं. परत त्यात पण कसं झालेलं की ते डॉक्टरने सांगितलं 10 इंजेक्शन लावून, 10 16 सांगितले तरी 10 लावून मग ते गेले इकडे गावाला निघून. मग इकडे या डॉक्टरांनी सांगितलं की त्याची गरज नाही, आपण बघू काय होत असेल तर करू. हे डिलिव्हरीचं सगळं आहे ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बोलू की नक्की काय काय कॉम्प्लिकेशन्स होते, तेव्हा काय काय घडलं. डिलिव्हरीच्या वेळेला तर खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स होते. तेव्हा नक्की कॉम्प्लिकेशन्सने काय आमचा पिच्या घरी येईपर्यंत सोडला नाही, दवाखान्यातनं दोघी घरी येईपर्यंत सोडला. तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही किती दोघांनी स्ट्रगल, किती काय सॉरी दोघांनी नाही, दोघं आम्ही एक आणि मम्मी पप्पा ह्या आम्ही 4 जणांनी काय जे फेस केलंय ना ते मी पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगेन. मोठं आहे ते सांगायला. आणि ते तुम्ही ऐकाल तर तुम्हाला सुद्धा वाटेल की खरंच
पण जर तुम्हाला तुमचे इच्छा प्रबळ असेल, शक्ती प्रबळ असेल, देवावरती विश्वास ठाम असेल, तर ते सगळं क्लिअर होऊ शकतं. आणि माझं तेच झालं. परीला खूप त्रास झाला, ते आता मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन मला किती त्रास झाला काय. हो, तर ते तुम्हाला सगळं पुढच्या ब्लॉग मध्ये सांगताय. तर आपल्या परीचं टेस्ट होईल लवकरच होणार आहे. गुढीपाडवा नाही तर तुम्ही सांगा मला, एक तर गुढीपाडव्याला करू, तर गुढीपाडवा ह्यांचं म्हणे की एक आपला मराठी फेस्टिवल आहे आणि स्वामींचा दिवस तो माझ्यासाठी तर सगळ्या फेस्टिवल पेक्षा मोठा आहे. कारण त्यांनी माझ्यावर ते उपकार केले जे कोणी नाही करू शकणार. मी त्यांचं ऋण उपकार कधी फेडू नाही शकत, ते त्यांनी दिले मला. तर माझं असं मनात म्हणजे हे की ज्या दिवशी स्वामींचा बर्थडे म्हणजे प्रकट दिन आहे, त्या दिवशी माझ्या बाळाचं तुम्हा सगळ्यांपुढे मी रिव्हील करावं तिला की ती कशी आहे काय आहे. तर मग तुम्ही तुमचं काय सांगा मत आहे की आम्ही गुढीपाडव्याला करू की स्वामींच्या प्रकट दिवशी? म्हणजे एकच दिवसाचा फरक आहे, एक तर गुरुवारी नाही तर शुक्रवारी. मला गुढीपाडव्याचं तर काय कमेंट वाटत करून- नाही, पण स्वामींच्या दिवशी माझं खूप इच्छा आहे. पण बघू आता ते कसं हे प्लॅन करतात, कारण आता आम्ही 2-3 दिवस थोडंसं करणार आहोत की कसं आम्ही तुमच्या समोर आणणार. कारण आपली परी तुमच्यासाठी तर खूप स्पेशल आहे, म्हणजे ती स्पेशल तरी म्हणजे स्पेशल मार्गाने तुमच्या समोर येईल आहे की नाही. असं तसं नाही आणणार की हे बघा आपली परी नाही. तर ती ब्लॉग नक्की बघत जा. आता 2 ते 3 दिवस काउंटडाऊन बिगेन चालू झालंय. तर कमेंट करायला विसरू नका की आम्ही कधी ब्लॉग तिला रिव्हील करू. आणि प्लीज ब्लॉग बघत जा आम्ही तुमच्या बरोबर, तुम्ही आमची फॅमिली आहात म्हणून आम्ही आमची दुःख सुख सगळं शेअर करायला बघतोय. आणि तुमच्यापैकी बहुतेक जण आम्हाला रिलेट पण करत हा, असतात. आणि जे व्हिडिओज बघतायत ते लाईक वगैरे करत नाही. लाईक करायला कंजूसी करू नका, फक्त ब्लॉग एक बघताय बटन आणि लाईक दाबायचं. का नाही करत? ब्लॉग चालू झाला की पहिला लाईक करा आणि ब्लॉग पूर्ण बघा ना. हा, असं करा, तुमच्या फ्रेंड्सना पाठवा, फ्रेंड्सच्या मोबाईल घेऊन त्यांच्यामध्ये आपलं चॅनल ओपन करून सबस्क्राईब करा. ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथं संपू. इथपर्यंत बघितलं असेल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे. राधे राधे.